कांद्याच्या वाढत्या दरांना त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं नाफेड आणि एनसीसीएफनं नाशिक जिल्ह्यातून खरेदी केलेल्या बफर स्टॉकचा वापर करायला सुरुवात केली आहे। लासलगाव 450 टन कांदा घेऊन कांदा एक्सप्रेस दिल्लीला रवाना झालेली असताना आज मनमाड इथून जवळपास 800 क्विंटल कांदा घेऊन कांदा एक्सप्रेस चेन्नईला जाणार असल्याची माहिती आहे। दिल्ली चेन्नईनंतर गुवाहाटीसह इतर भागांमध्ये सुद्धा कांदा एक्सप्रेसच्या माध्यमातून कांदा पाठवला जाणार आहे। महत्त्वाचे अपडेट म्हणूया। कांद्याने वांदा केलेला होता, दर वाढते होते, मात्र कांद्याच्या वाढत्या दरांना त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी फक्त सरकार सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। कारण की केंद्र सरकारनं नाफेड आणि एनसीसीएफनं नाशिक जिल्ह्यातून खरेदी केलेल्या बफर स्टॉकचा वापर करायला सुरुवात केली आहे। या संदर्भात ताजी माहिती जाणून घेऊयात माझे प्रतिनिधी किरण टाढणे आपल्या सोबत आहेत। किरण, ही कांद्याची वाहतूक कशी असणार आहे आणि त्याचा फायदा कसा होणार आहे नागरिकांना? सध्या प्रामुख्याने जर बघितलं तर मागील काळामध्ये ज्या वेळेला कांद्याचे दर घसरलेले होते त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारच्या वतीनं कांदा खरेदी केलेला होता आणि तोच कांदा आता वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाठवला जातोय, ज्या ठिकाणी कांद्याचे दर वाढत आहे। विशेषतः दिल्ली सारख्या ठिकाणी आणि चेन्नई सारख्या ठिकाणी सुद्धा हा कांदा पाठवला जातोय। 2 दिवसांपूर्वी जर बघितलं तर जवळपास 450 मेट्रिक टन कांदा हा लासलगावहून दिल्लीच्या दिशेने गेलेला होता। आता पुन्हा एकदा मनमाड येथून जवळपास 800 क्विंटल कांदा हा साधारणपणे चेन्नईला पाठवण्याची तयारी सुरू आहे आणि अशातच एकूण ज्या ठिकाणी कांद्याचा तुटवडा भासतोय त्या ठिकाणी कांदा पाठवण्याची व्यवस्था केंद्र शासनाच्या वतीने केली जाते। मात्र दुसऱ्या बाजूला शेतकरी सुद्धा विरोध करताय की योग्य पद्धतीचा कांदा पाठवला जात नाहीये, कांद्याची साईज कमी आहे आणि एकूणच जे शेतकऱ्यांना कांदा खरेदीसाठीचे जे निकष लावलेले होते त्या निकषांमध्ये सुद्धा तफावत दिसून येते। त्यामुळे शेतकरी सुद्धा याला कडाडून विरोध करतात। श्रद्धा। अगदी किरण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।